सकाळी एवढी बेकार थंडी पडलेली आहे, पण आतमध्ये आपण पूर्ण इनरवेअर घातल्यामुळे काय प्रॉब्लेम होत नाही. नाहीतर बाहेर आता थंडी बघाल ना, 7:30 वाजलेत, थंडी बघाल ना 20 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर चालू आहे. 20. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज आम्ही निघालेलो आहे राईडला. खूप दिवसांनी राईडचा प्लॅन झाला आहे, म्हणून आज आम्ही निघालो आहे राईडला. सो अजून डिसाईड नाही केलं आहे कुठे जायचं आहे, बट कोकण कोस्टलच जायचं आहे. मे बी वेळणेश्वरचा प्लॅन आहे आमचा, कारण वेळणेश्वर आम्ही एक्सप्लोअर नाही केलं आहे. सो आम्ही त्या ठिकाणी जाण्याचा आज प्रयत्न आहे. सो आता निघतो आहे आम्ही. ही आता आपली बाईक पण रेडी आहे इथे, KTM 390 ॲडव्हेंचर. सो आता सकाळी 7:30 वाजलेले आहेत आणि आता आपला मित्र भेटणार आहे वडखळला. त्याला बोललो की वडखळला ये, तर तो वडखळ आहे तर मग नागोठणा फाटा, सो तिथे भेटणार आहे. सो तिथून आम्ही पुढे राईड कंटिन्यू करणार आहोत. सो चला मग वाट कशाला बघायची, लेट्स गोइंग टू राईड. निघालेलो आहे राईडला. खूप दिवसांनी राईडचा प्लॅन झाला आहे, मित्राला पण खूप दिवसांनी सुट्टी भेटलेली आहे. सो आज आम्ही निघालेलो राईडला. ॲक्च्युली राईड आहे वेळणेश्वर, की चिपळूणच्या इथून पुढे एक 50 ते 60 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. सो तिथे आम्ही निघालेलो आहे. सो ट्रिप 0 केलेली आहे इथे. स्वतः आम्ही निघतो आहे. खूप लेट झालं आहे, 7:30 वाजून गेले. 7चं टायमिंग होतं, तर मला थोडा लेट झाला सगळं गिअर्स वगैरे चढवायला आणि सगळं सेटअप करायला. सो चला, गणपती बाप्पाच्या नावाने आपण राईड चालू करूया. गणपती बाप्पा मोरया. राईडची सुरुवात करतो आहे आपण. सो तो मित्र आपल्याला भेटणार आहे वडखळ नाक्याला. सो तिथून आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहोत. सकाळी सकाळी एवढी बेकार थंडी पडलेली आहे, पण आतमध्ये आपण पूर्ण इनरवेअर घातल्यामुळे काय प्रॉब्लेम होत नाही. नाहीतर बाहेर आता थंडी बघाल ना, 7:30 वाजलेत, थंडी बघाल ना 20 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर चालू आहे. 20. ओ, जॅकेट नाही घातलं असतं तर काय हालत बेकार होती. सो जस्ट आता कॉल आलेला फ्रेंडचा, सो तो निघालेला आहे, आपण पण निघालेलो आहे. टाईम इज 7:40. सो आपली KTM 390 ॲडव्हेंचर आहे. सो आपण पटापट पिकअप करूया. जेवढं लवकर होईल तेवढा त्याला भेटण्याचा प्रयत्न करूया. हो, आपण केला नाही, काल ऑलरेडी आपली गाडी आहे हाफ टाकी, अर्धी टाकीपर्यंत आपली गाडी आहे ऑलरेडी, त्यामुळे आपण काय फ्युअल अप केला नाही. सो पुढे गेल्यानंतर बघूया, पुढे फ्युअल अप करूया हायवेला. सो आता काय करायची एवढी गरज नाही वाटली, म्हणून आता नाही केला. सो मंडळी, आपण बघू शकता की हा मुंबई गोवा हायवेचा ब्रिज आहे आणि आपल्याला टुवर्ड्स गोवा साईडला जायचं आहे. ॲक्च्युली म्हणजे गोवाला नाही जायचं आहे, आपल्याला जायचं आहे वेळणेश्वरला, पण आपण तो रूट फॉलो करणार आहोत. सो इथे तुम्ही जर लेफ्टला गेला असतात तर मुंबई, टुवर्ड्स मुंबई. सो आता आपण जो जुना वडखळ गोवा हायवे आहे ना, तो आता आपण कनेक्ट करणार आहोत. खूप दिवसांनी या रोडनी चाललो आहे. हा पुढे वडखळचा बस डेपो आहे आणि तिथून आपण राईड मारणार आहोत. म्हणजे ज्या पहिल्या कोकणामधून ज्या गाड्या यायच्या त्या पहिल्या इथे वडखळला थांबायच्या. सो हा बघा, हा रोड आहे. सो इथून आपण आता राईट टर्न घेतो आहे. पुढे आपल्या ब्रिजच्या खाली आपला मित्र थांबलेला आहे, सो त्याला भेटूया. अँड दॅट्स गोईंग टू वेळणेश्वर. खूप दिवसापासून जायचं होतं. गेल्या जानेवारीला आम्ही वेळणेश्वरचाच प्लॅन केला, वेळणेश्वर गुहागर, पण तो का आमचा सक्सेस नाही झाला. हे झाला नाही असं नाही, म्हणजे वेळणेश्वरचा नाही झाला, पण आम्ही पुढे मालगुंड गणपतीपुळे तिथे गेलेलो. 2 डेजचा प्लॅन होता तो. सो आज 1 डे प्लॅन आहे. सो वेळणेश्वरला जायचं आहे, थोडा वेळणेश्वर एक्सप्लोअर करूया अँड जस्ट रिटर्न बॅक टू होम. हो, भाई आपला थांबलेला आहे.
मिस्टर ऋषिराज पाटील, ऋषी पाटील सॉरी. पॅन्ट अरे काय 8:23. जस्ट आता आपला मित्र भेटला आणि आता आम्ही डायरेक्ट थांबणार आहोत नाश्ता पॉईंटला, म्हणजे माणगावला. सो आमचा फेवरेट नाश्ता पॉईंट आहे तिथे, फेवरेट हॉटेल आहे, हॉटेल आनंद भुवन. नेहमी आम्ही कोकण राईड करतो तेव्हा आम्ही त्याच हॉटेलला थांबतो. सो आज पण आमची कोकण राईडच आहे, जे की वेळणेश्वर. आम्ही तिथंच थांबणार आहोत नाश्ता करायला. सो जस्ट आता आम्ही वडखळ सोडलेलं आहे आणि निघालेलो आहे कोकण राईडसाठी. चला मग भेटूया नाश्ता करायला. सो ब्रेकफास्टसाठी आम्ही इथे आनंद भुवन हॉटेल माणगावला थांबलो आहे आणि भाईनी काय घेतलं आहे, मेंदूवडा. आपला अजून येतोय मसाला डोसा येतोय. हे आमचे गिअर्स आहेत, जॅकेट्स, हेल्मेट्स, ग्लोव्ज. जस्ट आता आपला मसाला डोसा आलेला आहे. नाश्ता करूया आणि आपण राईड कंटिन्यू करूया टुवर्ड्स वेळणेश्वर. जस्ट आता आम्ही चिपळूणला पोचलेलो आहोत आणि ब्रिजचं काम चालू आहे, मुंबई गोवा हायवेच्या ब्रिजचं. आता आम्ही लोकेशन सेट करतो आहे, लोकेशन फ्रेंडच्या गाडीला सेट करतो आहे. वेळणेश्वर किती किलोमीटर आहे वेळणेश्वर? हां किती? सो इथून टोटल 53 किलोमीटर डिस्टन्स आहे आणि अप्रॉक्स टाईम लागणार आहे 1.5 तास. 1.5 तासाच्या डिस्टन्सवर आहोत आपण आता. हे पूर्ण चिपळूण एरिया आहे, चिपळूण नाका आहे. आता इथून आम्ही डिस्टन्स लावतो आहे. सो सध्यापर्यंत आपलं जो घरून लावलेला किलोमीटर ते आत्तापर्यंत झाले 207 किलोमीटर चिपळूणपर्यंत. अलिबागवरून आपण ट्रिप लावलेली. सो फ्युएलमध्ये फ्युएल अप केलेलं बाईक. सगळे ओके आहे, बाईकची कंडिशन ओके आहे. मध्येच आपला गोप्रो डाऊन झाल्यामुळे आपण मोबाईलवर शूट करतो आहे. थोडा रेससाठी थांबलेलो. निघायचं काय? चलो. आता हा बघा, हा रोड जातो आहे वेळणेश्वरला आणि जस्ट आम्ही इथे लेफ्ट टर्न मारला. हा जातो आहे इथे, तुम्ही इथून बघितलात तर हा राईट साईडला जातो आहे, तो चिपळूणला जातो आहे. आणि लेफ्ट साईडला राईट साईडला जातो गुहागरला आणि लेफ्ट साईडला जातो तो चिपळूणला जातो आहे. सो आता हा रोड आहे आमचा वेळणेश्वरचा. सो बाईक्स रेडी आहेत, लेट्स गो. फायनली आता आपण वेळणेश्वर बीचवर आलेलो आहोत. हा बघा, हा वेळणेश्वर बीच आहे आणि इथे आपल्या बाईक पार्क केल्यात आणि खूप ब्युटिफुल बीच आहे. थोडे खडक वगैरे आहेत, पण इव्हिनिंगला इथे सनसेट एन्जॉय करायला खूप मजा येईल. इथे रेस्टॉरंट पण आहेत. सो कल्पतरू म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही आता जेवायला जातो आहे. झालं आहे 1:45 आणि आम्ही बरोबर आमच्या राईट टाईममध्ये इथे पोचलेलो आहोत वेळणेश्वर बीचला. सकाळी आम्ही 8 वाजता आमची राईड चालू केलेली, 1:45 वाजले. मध्ये थोडा ब्रेक घेतला आम्ही आणि आता 1:45च्या टायमात आम्ही इथे वेळणेश्वर बीचला इथे थांबलेलो आहोत. बघा, इथे समोरच एक रेस्टॉरंट आहे, इथे आता जस्ट जेवायला आलेलो आहोत. इथे गॅस आम्ही काढून ठेवले, इथे जेवण ऑर्डर करतो आहे. जस्ट आता आमचं जेवण आलेलं आहे, व्हेज थाळी आम्ही ऑर्डर केली. 2 व्हेज थाळ्या ऑर्डर केल्या इथे आणि खूप छान व्हेज थाळी आहे. सगळं आहे व्हेज थाळीमध्ये, तुम्हाला जे पाहिजे ते प्रॉपर घरगुती स्टाईलमध्ये आहे व्हेज थाळी. आमरस पण आहे, हो आमरस पण आहे. सो आता जेवतो आणि मग बहुतेक तरी गुहागर बीच प्रोसीड करतो असं चाललं आहे, बघूया. आम्ही हेदवीला आलेलो आहोत. हेदवीला हे स्वामी समर्थांचा मठ आहे. सो तिथे आपण आलेलो आहे, बघू शकता आपण. खूप सुंदर मठ आहे, पुरातन काळातलं. मग आपण आतमध्ये जातो एक्सप्लोअर करायला.
सो फायनली आता आमचं श्री स्वामी समर्थ मठ जे की हेदवीमध्ये आहे हे बघू शकता. इथे आपलं दर्शन झालेलं आहे आणि आज गुरुवार दत्त जयंतीनिमित्त आम्ही इथे दर्शनासाठी आलेलो. म्हणजे आम्ही आलेलो वेळणेश्वरला फिरायला, पण हे जवळ होतं म्हणून आम्ही एक 4 किलोमीटर वेळणेश्वरपासून जवळच आहे हे मंदिर. सो आज दत्त जयंतीचा वार पण होता गुरुवार आणि स्वामी समर्थ मठामध्ये पूजा पण होती. सो आम्ही इथे दर्शनासाठी इथे आलेलो. दर्शन झालेलं आहे आता. आणि आता आपण किती वाजले? 3:30 ना? 3:30 वाजलेले आहेत दुपारचे. आता आम्ही बॅक टू होमचा प्लॅन करतो आहे. इथून आपला घराचा डिस्टन्स आहे 250 किलोमीटर. काय अप्रॉक्स 5 ते 5.5 तास लागणार आहेत. सो आरामात आपण कवर करूया. ॲक्च्युली माझा गोप्रोची बॅटरी डेड झाली म्हणून मोबाईलवर शूट करतो आहे. सो चलो निघतो आहे आता आपण. मॅप लावतोस ना? ओके, मॅप लावूया आणि आपण बॅक टू होमचा प्रोग्राम प्रोसीड करूया. सो 5 वाजलेले आहेत आणि जस्ट आता आम्ही चिपळूण क्रॉस करून पुढे इथे व्हॅली पॉईंटला थांबलेलो आहोत. हायवे आहे, मुंबई गोवा हायवे. आणि जस्ट आता आम्ही एनर्जी ड्रिंक घेतलं आहे. थोडी एनर्जी पण पाहिजे बाईक चालवण्यासाठी. भाई एनर्जी ड्रिंक पितो आहे. आणि हा बघा, हा व्ह्यू बघा, व्ह्यू एन्जॉय करा. आणि आम्ही एनर्जी ड्रिंक एन्जॉय करतो. जस्ट आता आम्ही चिपळूण क्रॉस केलं आणि हे समोर बघू शकता. इथून परशुरामपूर मंदिराकडे तुम्ही जाऊ शकता. आणि इथे आम्ही रिव्हर व्ह्यू रेस्टॉरंटला व्हॅली व्ह्यू एन्जॉय करत स्नॅक्स एन्जॉय केला. सनसेट पण होतो आहे. आणि विषय असा आहे की आपल्या गोप्रोची बॅटरी डाऊन झाली सकाळीच. थोडा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी मोबाईलवर शूट करतो आहे. पण आजची राईड खूप खास होती कारण मित्राला पण सुट्टी अचानक भेटली आणि आपला तर मूडच होता राईडचा कधीपासून, कारण बाईक राईड खूप दिवसापासून केली नव्हती. सो फायनली आज केली आपण बाईक राईड. सो आता मी चिपळूणवरून निघतो. एक 4 तासाची रनिंग आहे आता आमची टुवर्ड्स अलिबाग. हा बघा, हा मुंबई गोवा हायवे आहे. आपल्याला इथून जायचं लेफ्ट साईडला, राईट साईडला जातो तो गोव्याला, लेफ्ट साईड जातो तो मुंबईला. सो स्टे सेफ ॲट होम. फायनली सेफली आपण घरी पोचलेले आहोत. आणि आता टोटल डिस्टन्स आपण केलेलं आहे 515 किलोमीटर. सो 515 किलोमीटरची राईड आज आपली कंप्लीट झालेली आहे. मॉर्निंगला आपण राईड चालू केलेली टुवर्ड्स वेळणेश्वर. सो ही राईड पूर्ण कंप्लीट झालेली आणि आपण सेफली घरी आलेलो आहोत. सो अशाच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात राईड रिलेटेड. सो चॅनलवर जर नवीन असाल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.